नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षी स्वागत. जर्मन देशात आरोग्य व स्वच्छतेला महत्त्व फार. महावीर पाटील. आपल्या भारत देशात कायदा सुव्यवस्था आरोग्य व स्वच्छतेकडे विशेष महत्त्व नाही. मात्र जर्मन, अमेरिका व त्या भागातील इतर 6 देशांमध्ये गेल्यावर त्या देशामध्ये वरील गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते. यामुळेच तेथील जनता सुखी व समाधानी असल्याचे चित्र दिसून आले. त्या देशांप्रमाणे आपल्या भारत देशातही वरील गोष्टींचे पालन केले पाहिजे असे मत कारंजा येथील महावीर अधगोंडा पाटील यांनी व्यक्त केले. महावीर पाटील व त्यांची सुविध पत्नी उज्ज्वला पाटील हे दाम्पत्य जर्मनी येथे आपल्या मुलीकडे 3 महिने गेले होते. त्याबद्दल त्यांचा तसेच कारंजा येथील 3ऱ्या आघाडीचे कार्यकर्ते सुभाष ठकाणे यांची कारंजा ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व प्रकाश भागाजे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच राहुल महाजन हे CA झाल्याबद्दल या सर्वांचा सत्कार जीवनमित्र फाउंडेशनमार्फत करण्यात आला. या सत्कारप्रसंगी बोलताना महावीर पाटील यांनी 3 महिने जर्मनीसह इतर अन्य 5 देशांमध्ये जाऊन तेथील जीवनमान व इतर सुविधा कशा आहेत याचा अनुभव सांगताना वरील मत व्यक्त केले. यावेळी उज्ज्वला पाटील यांनी जर्मनीमधील दवाखान्यात व इतर ठिकाणी आलेले अनुभव कथन केले. तर सुभाष ठकाणे, प्रकाश बागाजे यांनी चांगले काम करत राहिल्यास त्याचे फळ चांगलेच मिळते असे सांगितले. प्रारंभी बाळासाहेब नाडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर वरील चौघांचा सत्कार जीवनमित्र फाउंडेशन, श्रीकांत नरगटे, महाजन परिवार वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीकांत नरगटे, आप्पासाहेब भागाजे, अमोल हनवाडे, भगवंत कुलकर्णी, आप्पासाहेब कुरणे, विजयकुमार बुडके, महादेव दिंडे, कमल महाजन, श्रेनिक पाटील आदी उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारंजगावहून रंगराव बन्ने, बारवाड. भविष्यात माझ्या कामाला आपण प्रोत्साहन करण्यात असं समजून मी सर्वांना धन्यवाद देतो. आज खरोखरच आनंद वाटतो. महिलांना आपल्या मोठ्या भाषेत चांगल्या पद्धतीने अनुभव सांगितलं आणि महिलांना मुलं कष्टाची जाणीव ठेवून शाळा शिकली आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालं असं मी समजतो. विशेष करून आज लक्षात घ्या, कोणतेही कार्य करायचं असेल तर ते कार्य आपण मनावर घेतलं पाहिजे, मनापासून काम केलं पाहिजे, त्या कामावर श्रद्धा ठेवली पाहिजे. विशेष करून आज आम्ही गेल्या 4 वर्षात पंचायती सांगायला 4 वर्षे चांगल्या पद्धतीनं काम करत आलेलो आणि काम करत असताना अनेक अडचणी आम्हाला आल्या. त्या अडचणीसुद्धा आम्ही दूर केलो. महापुराच्या काळात असो, कोरोना काळात असो, अनेक महापुरात अनेक लोकांना त्यांच्या जागेसंदर्भात म्हणा, त्यांची व्यवस्था म्हणा, चांगल्या पद्धतीनं आम्ही केलो. आज गावात महत्त्वाची 2 सुविधा आम्ही चांगल्या पद्धतीने चालवतो. विजेचं काम असेल, पाण्याचं काम असेल, स्वच्छताचे काम असेल, असे तिन्ही आपण डोळ्यासमोर ठेवून ते काम आज करत चाललो. त्यामुळं गावानंच आम्हाला स्वीकारलेलं आहे. त्यामुळं आम्ही भविष्यात आणि अजूनसुद्धा ಎಲ್ಲ ಆಫೀಸ್ದಾಗ ಮಂದೆಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಕಲಿತರು ಆಯ್ತು. ಡೋಳು ಜೋಳು ಮಾಡಿದ್ರು ಎಲ್ಲ ಫರಾಳೆಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಓದಿ ಮಾಡಿಸಿನ ಎಲ್ಲ ಹಾರ ಕಿರೀಟ ಅವ್ರಿಗೆ ಇಬ್ಬರು ಮಂದಿ ಹಾಕಿದ್ವಿ ವೈಶಾಲಿಗೆ ಸಾಗರದ ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಈ ಕಡೆದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲಾಗಿತ್ತು ಮತ್ತು ಅನ್ಕೋತಾರೆ ಎಲ್ಲರೂ. ಫರಾಳ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಓದಿನ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಿಸಿನ್ರಿ ನಾ. ಫರಾಳ ಭಾಳ ಉಡಿಸ್ತಾರೆ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ. ಆ ಊಟ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಫರಾಳ ಮಾಡ್ಯಾರ. ಊಟ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಿಂದ ಊಟ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇರಲ್ರಿ. ಎಲ್ಲ ಫರಾಳ ಭಾಳ ಉಡ್ತೀವಿ. ಇಂಥ ಫರಾಳ ಎಲ್ಲಿ ತಿಂದಿಲ್ಲ ನಾವು. ಭಾಳ ಚಲೋ ಅನಿಸ್ತು ಅಗದಿ. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಮಮ್ಮಿ ಅಲ್ಲದಷ್ಟು ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಮಂದಿ ಮಾಡ್ತಂದವು ಅಗದಿ ನಮ್ಗೆ ಹೌಸ್ ಅನಿಸ್ತು, ಖುಷಿ ಅನಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಎಲ್ಲರೂ. ಸಾಗರ ವೇದಾಂತದ ಮೂಲ ನಮಗೆಲ್ಲ ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಗಡಿಸ್ತು. ಹೋಗಿ ಚೆಂದಾಗೆಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲರೂ ಆಶೀರ್ವಾದ ನಾವೆಲ್ಲ ಚೆಂದಾಗಿ ಹೋಗಿ ಬಂದು ಶೀತಲ್ ಬಂದ ಎಲ್ಲ ಪ್ರದೇಶ ಎಲ್ಲ ನೋಡೋಕೆ ಸಿಗ್ತಾರೆ ನಮಗೆಲ್ಲ. ಆಕಿದಾಗ ನಂಗೆ ಪರಿಚಯ ಆಗಿತ್ತು, ನಂದು ಪರಿಚಯ ಆಗಿತ್ತು. ಆಕೆ ಹಿಂದಿ ಮಾತಾಡ್ತೇವೆ, ನಂಗೆ ಅಷ್ಟು ಹಿಂದಿ ಬರಲಾಗಿತ್ತು. ಆಕೆ ಆರೋಗ್ಯ ಜನ ಮಾತಾಡೋಕೆ ಸಂಗಟ ಆಕೆ ಹೆಚ್ಚು ಕಳೆ ಬರ್ತಿತ್ತು, ಸಾಧ್ಯ ತ್ರಾಸ ಮಾಡ್ಕೊತೇಳ್ರಿ. ತ್ರಾಸ ಮಾಡ್ಕೊತಾನ ಆಕೆ ಆಕೆ ಏನು ಗುರುತಿಸಲಾಗಿತ್ತು. ಖರೆ ಆಕಿನೂ ಆಕೆ ಮೇಲೆ ದಯ ಬರ್ತಾನೆ. ದಯ ಬಂದಾಕಿ ಹೋಗಿ ನಂಗೆ ಬೆನ್ನು ಓದ್ತದ, ಕಾಲು ಓದ್ತದ, ಕೈ ಓದ್ತದ, ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರಿ. ಆಕೆ ಧೈರ್ಯ ಬಂದು ಬರ್ತದೆ ಬರ್ತಾಕೆ ನಾನು ಹುಡ್ಕಾಡ್ಕೊತ ಬಂದಳ್ರಿ ಇವ್ರು ಎಲ್ಲಿದಾರ ಅಂತೇಳಿ. ಆ್ಯಂಡ್ ನಾನು ನೋಡಿದಕ್ಕೆ ನಾವು ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕೂತೀನಿ. ನಾನು ನೋಡಿದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಓಡ್ಕೊತ ಬಂದಳ್ರಿ. ಮರ್ದಿವ್ಸ ಇನ್ನೂ ಡೆಲಿವರಿ ಆಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕೇಳಿನ ಆಕಿ ಇನ್ನೂ ಆಗಿಲ್ಲ ರೀ ಅಂತಂದ. ಆಯ್ತು ನೀವು ಮುಂಜಾನೆ ನಿಮ್ಗೆ ಹಾದಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಇನ್ನು
ಬರ್ಲಾಗಿದೆ ತಂದಾಳ ನಾ ಇನ್ನು ಮನೆಯದೆಲ್ಲ ಅದಾವ ಬರ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋದು ಜರ ಲೇಟ್ ಆಯ್ತದ ಇನ್ನು ಆಯ್ತಾಕಿ ಡಿಲಿವರಿ ಆಯಿತು ಆಕಿಗೆ ಹುಡುಗ ಆಯ್ತು ರೀ ಹುಡುಗ ಆಗಿದ ಕೈಲಾಗಿ ನಾನು ಹೋಗೋದ ಕೈಲಿ ನನ್ನ ಕೈಯಾಗ ಕುಶಿನ ಕೊಟ್ಟಳ್ರಿ ಕುಶಿನ ಕೊಟ್ಟಳು ನೀವು ತೊಗೊಂಡು ನಾನು ಅವ್ನ ಪೇಷಂಟ್ ನೀವು ಶ್ರೇಷ್ಠ ಇದ್ದೀರಿ ಅನ್ಕೋತಾಳ್ರಿ ಆಕೆ ನಂಗೆ ಹೋಗಿ ಅಷ್ಟು ಮಾಯ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಷ್ಟು ಮಾಯ ಮಾಡಿರಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ನಂಗೆ आणि देशांचा आम्ही दौरा करून आलो मुलगीची डिलेवरी होती म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो त्या 3 महिन्यामध्ये आपल्याला तिथं बरंच अनुभव घ्यायला मिळाले जर्मनमध्ये म्युनिकमध्ये आम्ही राहत होतो आमचे जावई सागर वकिरे तिथं नॅट्सवर्कमध्ये जॉब करतात म्युनिकमध्ये आम्ही राहत होतो इथून गेल्यानंतर आम्हाला वाटलं आपलं वातावरण तिथलं आपल्याला मॅच होते की नाही असं वाटत होतं पण तिथं उन्हाळा असल्यामुळं तिथलं वातावरण आम्हाला मॅच झालं त्याच्यामुळे एक दोन दिवस विश्रांती घेऊन आपण मग तिथं म्युनिकमधलं परिसर सगळं आम्ही फिरून पाहिलो सागर आम्हाला गाडीनं सगळं म्युनिक 100-150 किलोमीटरचा परिसर आम्ही सगळं पाहत होतो म्युनिकमध्ये सर्वात म्हणजे आपल्याला जर्मनीचं वैशिष्ट्य वाटलं की तिथं शिक्षण चांगलं आहे शिक्षणामध्ये बरंच आमूलाग्र बदल आहे आपल्यापेक्षा तिथं शिक्षण मुलांना म्हणजे लहान वयातच 3 वर्षे 1 वर्षाच्या मुलापासून म्हणजे लहान वयातच मुलांना शिक्षण पुस्तकी प्रॅक्टिकल मुलांच्याकडनं करून घेतलं जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आरोग्याला विशेष प्राधान्य आहे तिथं आरोग्यासाठी म्हटलं तर तिथं आता आम्हाला 70-80 वर्षाचे जेंट्स असू दे लेडीज असू दे सायकलिंग वॉकिंग रनिंग हे सगळं करत असताना ते आम्हाला पाहूनसुद्धा तिथला उत्साह उठला आणि आम्हीसुद्धा 10-15 किलोमीटर वॉकिंग करायचं 20-22 किलोमीटर सायकलिंग करायचं हे सुद्धा आम्हाला तिथलं बघून आपल्यासुद्धा आरोग्यासाठी काळजी घेणं हे अनुभवाला आपल्याला मिळालं तिथलं नागरिकांचं हे म्हटलं तर आपलं एक हे चांगलं आहे तिथलं आपलं म्हणजे एक विश्वासार्हता म्हणावं आणि प्रामाणिक लोक आहेत तिथले कुठलेही तुम्ही एका म्हणजे बागेत तिथं असं काय कोण हे असत नाहीत नोकर चाकर किंवा मालक असत नाहीत आपणच जायचं फुल कट करायचं तिथं रेट लिहिलेलं असते तेवढं आपण फोनपे करायचं किंवा कॅश तिथं एक डबा असतो कॅशचा त्यामध्ये पैसे घालायचं फुल कट करायचं तर हे असतं एक म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायला लागलं मी तिथले म्हणजे एक प्रामाणिकता तुमचं तुम्ही स्वतःच हे करायचं आणि स्वतःच पैसे त्यात घालायचं हे म्हणजे तिथलं जे बदल आहे शिक्षणामुळे जे काही क्रांती बदल झालेले आहेत आता जवळजवळ आपण एक 50 वर्ष तर आपण पाठिंबा आहे तिथल्यापेक्षा की तिथं नागरिक जे आहेत म्हणजे असं म्हणजे रिलॅक्स असतात ते म्हणजे असं म्हणजे आपण आपल्यापुरतंच दुसऱ्यांच्या ह्याच्यात कुठं काय हे करत नाहीत आणि नियम सगळं पाळले जातात नियम मोडले जात नाहीत फसवाफसवीचा प्रकार नाही कुठं काय पडलं तरी त्याला कोणी हात लावणार नाही काय म्हणजे दुसरं म्हणजे आम्ही मग शीतल आला होता आमचा तिथे एक 3 आठवडे शीतल बरोबर आम्ही सागर आम्ही ह्याला रोमला गेलो होतो रोमला एक बसनं गेलो होतो आम्ही रात्री 10ला बसलो 1200 किलोमीटर आहे म्युनिकपासून रोम 1200 किलोमीटर आम्ही 10-11 तासात बस गेली बसमध्ये 100-125 पॅसेंजर असायचे टॉयलेट बाथरूमसुद्धा बसमध्येच असायचं त्याच्यामुळं बस कुठं थांबायचं फक्त काय त्यांचं डिझेल असेल ते तेवढंच थांबणार बस आणि बाकी त्या आम्ही ह्याला रोममध्ये कोलोजियम म्हणून तिथं ते आता 2000 वर्षाच्या पाठीमागचं आहे ते एक म्हणजे जगातलं 7 आश्चर्यापैकी ते एक आश्चर्य आहे त्या ठिकाणी तिथले राजे ते काय करायचं युद्ध कैदी बिदी असतात त्यांना वाघांच्या बरोबर हत्तींच्या बरोबर झुंज लावायची तर तो टिकला तर त्याला मग राजकीय आश्रय देऊन त्याला काहीतरी म्हणजे ह्याच्यावर कामावर घेत होतं त्याने अशा पद्धतीचं आणि त्या ही झुंज पाहण्यासाठी असं हजारो लोक साईडनं बसायसाठी स्टेडियमसारखं तिथं अजूनसुद्धा 2000 वर्षापूर्वीचं अजूनसुद्धा ते स्टेडियम हाय असते आणि तिथलं ते कोलोजियम आणि रोम फॉरम म्हणून एक आहे